लग्ना अगोदर मम्मीने कधी सकाळी जास्त वेळ झोपू दिलं नाही, पण लग्नानंतर नवऱ्याने मात्र कधी उशिरा उठल्यानंतर काही बोलले नाही. उलट तेच म्हणतात, एवढा लवकर तरी उठून काय करणार आहेस, कर थोडा वेळ आराम. कोणत्याही गोष्टीमध्ये मला सपोर्ट करणं, मोटिवेट करत राहणं, इव्हन डेली व्लॉगिंग स्टार्ट कर, हे सुद्धा त्यांचाच सल्ला. किती भारी ना. आज होती अक्षय तृतीया, म्हणून मी छान अशी तयार झाले होते. घराचे काम चालू आहे, तिकडे जाऊन छोटीशी पूजा करून आलो आणि नव्या घराचे काम हे इथपर्यंत आले आहे. काही महिन्यांनी ते पूर्ण होईल आणि काही दिवसांनी मग आम्ही इथे शिफ्ट होऊ. तर स्वतःचं घर ना बनताना पाहणं हे सुख काहीतरी वेगळंच आहे. दुपारी राघव थोडा वेळ झोपला होता, त्यामुळे मलाही आराम करायला वेळ भेटला आणि उठल्यानंतर मम्माला मला भॉ करायचं होतं. रात्री मस्त नवऱ्यासोबत बाईकवर फेरफटका मारून आले. थोडा वेळ बाहेर फिरून येऊ, बरं वाटेल. ही थेरपी माझ्यावरती बेस्ट वर्क करते. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ चालले, तोवर इथे राघवचा मॅजिक शो चालला होता आणि यांना मी म्हणाले की तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये काहीच रिएक्शन देत नाही, तर थोडीशी रिएक्शन द्या. तर त्यांनी अशी काहीशी दिली आणि मला असं झालं की ही न दिलेलीच बरी झाली. ऋषी मामा घरी यायची हे दोघे जण आतुरतेने वाट पाहतात, कारण त्यांना त्याच्यासोबत हाईड अँड सीक खेळायचं असतं आणि स्वतःच त्याला शोधायला मदतही करतात. आणि ही नॉनस्टॉप मस्ती आमची रोज चाललेली असते. तर असा होता आजचा दिवस. भेटूयात पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.